सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर में माघी पूर्णिमा निमित्त अखंड हरिनाम सोहला का आयोजन किया गया था, जिसके संदर्भ में भव्य पालकी का आयोजन हुआ। हम आपको बता दें कि पाए गांव में ये पहला अखंड हरिनाम का जो है कार्यक्रम शुरू हुआ है इस साल से। अब लगातार चलता रहेगा, क्योंकि बहुत ही हर्षोल्लास के साथ सब लोगों ने जोश के साथ अखंड हरिनाम सप्ताह को आयोजन किया और एंजॉय किया। भगवान के भक्ति में सबके सब लीन थे। जो हनुमान मंदिर पर यह कार्यक्रम रखा गया था, तो आप देखेंगे कि कितने एंजॉय किए इन्होंने, किस तरह से भक्ति में लीन थे और नाचते गाते पालकी निकाले थे। इस अवसर पर समाज सेवक श्री जीतू दादा भी मौजूद थे और जो उनकी मैडम सरपंच हैं वो भी पालकी ली और वो भी मौजूद थी। तो चलिए हम दिखाते हैं। और डॉक्टर और एंकर श्री डॉक्टर गौली साहब को के नाम से आप लोग जानते हैं, वो भी मौजूद थे। वो भी खूब एंजॉय किए, भक्ति में वो भी लीन थे। और बहुत सारे समाज सेवक यहाँ पे मौजूद थे और जो गीत संगीत के दीवाने थे, लक्ष्मण दादा साहब, जो अभी वो नहीं काम कर पा रहे हैं, वो भी वहाँ पे मौजूद थे। तो हम आपको दिखाते हैं और सुनाते हैं मान्यवरों को।
तुकारा
आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण पाहत होतो की अखंड हरिनाम सप्ताह होत होता, पंधरवाडा होत होता. पण यावेळेला मात्र आपण पाहतो की जवळपास 1.5 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी उत्सुकपणे प्रतिसाद मिळाला. आणि केवळ पायगाव गाव नव्हे तिथं आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा वारकरी संप्रदायाची मंडळी असतील, इतर भाविक मंडळी सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि आपण पाहतो सकाळपासूनच कार्यक्रमाची रेषे बघायला मिळाली. आणि आता आपण पालखीच्या गावातून आलेले आहेत आणि विशेष करून उपस्थित आमचे वारकरी संप्रदायाची मंडळी उपस्थित, त्यांच्यासोबत इतर भाविक उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा मी 2025 मध्ये सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो.
बघा, अखंड हरिनाम सप्ताह पायगाव गावात प्रथमच सारा करण्यात येतोय आणि कित्येक वर्षापासूनची खंत होती, कारण आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सप्ताह साजरा व्हायचा, 15 साजरा व्हायचा, पण आमच्या गाव साजरा होत नव्हता. पण यावेळेला मात्र अखंड हरिनाम सप्ताह 2025 मोठ्या उत्साहाने आमच्या पायगाव साजरा होतोय. आणि केवळ पायगाव गाव नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण गावातील लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि आज आपण पाहता, तुम्ही जर एक नजर टाकली तर संपूर्ण उत्साह दिसतोय. आमच्या भगिनी मंडळ आहेत आमच्या ज्या काही, आणि त्याच्या माध्यमातून हरिपाठ सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि सकाळपासून ज्या कार्यक्रमाची रेलचेल आपण पाहतोय त्याबद्दल विशेष सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढाकार घेतलेला आहे हे मोहन बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, भजनी बुवा आहेत, अतिशय आजी परिसरातील हरिओम भजन मंडळाची बुवा आहेत. आणि ते खरं तर आपल्या शब्दातून व्यक्त करतील अखंड हरिनाम सप्ताह 2025 कशा प्रकारे साजरा करण्यात येतो. बोला. मला पहिला श्री हरी. आज आमच्या गावात पायगाव गावामध्ये अखंड हरिनाम 16/2025 आम्ही वर्ष पहिला आम्ही हा हरिनाम सप्ताह चालू करत आहोत. खरोखर आमच्या पायगाव गावामध्ये हरिनाम सप्ताह चालू करण्यासाठी आमच्या महिलांचा खूप सहभाग आहे, आम्हाला त्यांचा खूप पाठबळ आहे. अशा पद्धतीने हा पहिला वर्ष आम्ही हरिनाम सप्ताह सुरू करत आहोत. हरिनाम सप्ताह चालू करत आहोत. तर या परिसरातील सर्व भाविक मंडळी आमच्या या सोहळ्याला उपस्थित आहेत, त्यांचे देखील आम्ही आभार आहोत. आणि आम्हाला या परिसरातल्या लोकांनी इतके या हरिनाम सप्ताहाला सोहळ्याला सहकार्य केलं, त्यांचे आम्ही खूप आभार आहे. आणि मंजू गुप्ता, तुम्ही स्पेशली या ठिकाणी आलात आणि हे जे काही संपूर्ण कार्यक्रम आहे, कार्यक्रमाची क्षणचित्र आपण टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना पोहोचवणार, त्याबद्दल तुमचं सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आपका हृदय के अंतःकरण से आपका दिल का आभार व्यक्त करते हम लोग. धन्यवाद. देखा जाए तो बड़े ही उत्साह के साथ पालकी शोला
का आयोजन हुआ था और सुनने में आ रहा है कि आप लोग ये पहली बार अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन किए हैं, क्या उद्देश्य? आज आमच्या गावात पहिल्यांदाच हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यासाठी आमच्या गावातील महिलांनी आणि आमचे सर्व पितृतुल्य आणि बंधू यांनी सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे। या सप्ताहाचं आयोजन करण्याचा उद्देश फक्त एकच आहे की गावातली एकता निश्चित अखंड राहिली पाहिजे, गावामध्ये एकोपा वाढला पाहिजे, तसेच गावाच्या लोकांमध्ये भक्तिमार्गाचा थोडासा स्वभावामध्ये प्रसार झाला पाहिजे, या एकमात्र उद्देशाने आम्ही या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। क्या आगे भी आप लोग का ये आयोजन चलता रहेगा? आम्ही आता हा सप्ताह वर्षानुवर्षां चालूच ठेवणार आहोत। जे वातावरण भक्तीचं तयार झालं आहे ते आम्ही वर्षानुवर्षे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो। बघा, आज आमच्या गावामध्ये आतापर्यंत आमच्या गावाची एक खंत होती की खारबावपासून पुढे सागे सप्ते चालायचे, पण आमच्या गावामध्ये नव्हता। याच्या आधी आम्ही भजन पण करायचो। आम्हाला सप्ताह व्हावा ही खूप मनामध्ये इच्छा होती, पण ह्याला जोर नव्हता। त्याच्यामुळे हळूहळू या महिला मंडळ जे आहेत गावातील, या मंडळीने एक जोर धरला आणि पहिला हरिपाठ चालू केला आणि त्याच्यातूनही कल्पना साकारातही आकारात आली आणि आज हा सप्ताह आहे हा अतिशय आनंदाचा आहे। कारण या 4 गावाची मंडळी या ठिकाणी, अख्ख्या गावातील मंडळी या कार्यक्रमाला हजर राहून या कार्यक्रमाची खूप मोठी शोभा वाढवली। त्याबद्दल मी खरोखर या गावाचा नक्कीच आभार मानतो। धन्यवाद। आज इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ व वारकरी संप्रदाय यांनी आज आता इथे आमच्या गावात येऊन जो वारकरी आम्ही अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला आहे, त्यात येऊन त्यांनी उपस्थिती जी साजरी केली आहे त्याबद्दल गावाची सरपंच म्हणून मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आणि खूप छोट्या नोटीसवर त्यांनी आम्ही आज सगळं आयोजन केलं आहे आणि त्यांनी खूप आम्हाला प्रतिसाद दिला आहे। पहिल्यांदा आम्ही 1.5 दिवसाचा साजरा केला आहे, याच्यानंतर आम्ही 7 दिवसाचा साप्ताहिक म्हणून साजरा करू। धन्यवाद।